कधी विचार केलाय की आपल्या आजूबाजूला सतत काही ना काही ढकललं जातंय किंवा ओढलं जातंय? सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला कळतही नाही, पण आपण सतत अशा क्रिया करत असतो. तर आज आपण याच सगळ्या क्रियामागचं विज्ञान काय आहे तेच समजून घेणार आहोत. आता इथे बघा, दोन अगदी वेगळी चित्र आहेत नाही का? एका बाजूला एक खेळाडू बॉलला किक मारतोय आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती बंद पडलेली गाडी ढकलताना दिसतोय. म्हणजे एक गोष्ट झाली खेळासाठी आणि दुसरी अगदी गरजेची. पण विचार करा, या दोन्ही अगदी वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी कॉमन आहे, काहीतरी समान धागा आहे. तो काय असेल बरं? चला, आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच शोधून काढूया. तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करूया ढकलण्या-ओढण्याच्या जगापासून. मग बघू की बल नक्की काय काय करू शकतं, त्याचे संपर्क आणि असंपर्क प्रकार कोणते. मग ओळख करून घेऊ दाबाची. आणि शेवटी आपल्या रोजच्या जगात दाब कुठे कुठे असतो ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टीपासून. ढकलणं आणि ओढणं म्हणजे काय? तर विज्ञानाच्या भाषेत याला काय म्हणतात? कोणतीही गोष्ट, मग ती ढकलणं असो किंवा ओढणं असो, ज्यामुळे एखाद्या वस्तूची स्थिती बदलते, त्यालाच म्हणतात बल. अगदी सोपं आहे. म्हणजे बॉलला किक मारण्यापासून ते साधं पुस्तक उचलण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बल काम करतं. आता हा तक्ता बघा. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी, त्या एकतर ढकलणं असतं, नाहीतर ओढणं, किंवा कधीकधी दोन्हीही. जसं की दार उघडताना आपण ते ओढतो किंवा ढकलतो, बरोबर ना? आणि रस्सी खेचाचा खेळ हा तर उत्तम उदाहरण आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. बल म्हणजे फक्त किती ताकद लावली किंवा किती जोर लावला एवढंच नाही, तर तो कोणत्या दिशेने लावला जातोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. इथे दोन्ही टीम्स विरुद्ध दिशेने जोर लावतात. म्हणूनच तर खेळात खरी मजा येते. ठीक आहे, मग बल म्हणजे काय हे तर कळालं. पण जेव्हा आपण हे बल लावतो तेव्हा नेमकं काय काय घडू शकतं? काय परिणाम होतात त्याचे? चला बघूया. बलामुळे खूप गोष्टी होऊ शकतात. एखादी थांबलेली वस्तू हलू लागते किंवा एखादी हलणारी वस्तू थांबू शकते. इतकंच नाही तर त्या वस्तूची दिशा बदलू शकते. तिचा वेग कमी जास्त होऊ शकतो आणि वस्तूचा आकारसुद्धा बदलू शकतो. आणि ही चित्र बघा, अगदी परफेक्ट उदाहरणं आहेत. एका बाजूला हाताने बॉलची दिशा बदलली आहे आणि दुसऱ्या बाजूला जोर लावून लिंबाचा आकार बदलला जातोय आणि त्यातून रस बाहेर येतोय. दोन्ही ठिकाणी बलाचा परिणाम आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतोय. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, प्रत्येक बलाला काम करण्यासाठी वस्तूला स्पर्श करावाच लागतो असं नाही. काही बलं लांबूनही काम करतात. तर बलाचे मुख्य दोन प्रकार पडतात. पहिला आहे संपर्क बल. नावाप्रमाणेच यासाठी शारीरिक स्पर्शाची गरज असते, जसं की आपलं स्नायू बल. आणि दुसरा प्रकार आहे असंपर्क बल. हे स्पर्श न करता अंतरावरून काम करतं. उदाहरणार्थ चुंबक किंवा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती. इथे चित्रात हा फरक लगेच लक्षात येतो. बैलगाडी ओढताना बैलांचा गाडीशी थेट संपर्क आहे, हे झालं संपर्क बल. पण दुसऱ्या चित्रात बघा, चुंबक एकमेकांना स्पर्श करत नाहीयेत, तरीही ते एकमेकांना दूर ढकलत आहेत. हे आहे असंपर्क बल. बरं, आत्तापर्यंत आपण बलाबद्दल बोललो, पण ही फक्त अर्धी कहाणी झाली. फक्त बल लावणं महत्त्वाचं नाही, ते कसं लावलं जातंय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथूनच सुरुवात होते दाब या संकल्पनेची. एक साधा प्रश्न. धारधार सुरीने कोणतीही गोष्ट पटकन कापली जाते, पण बोथट सुरीने नाही. जरी आपण जोर सारखाच लावला तरी. असं का होतं? याचं उत्तर दडलंय दाब या शब्दात. दाब म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे हमालाचं चित्र बघा. तो ओझं उचलण्याआधी डोक्यावर कापडाची चुंबळ का ठेवतो? कारण त्यामुळे ओझ्याचं वजन जास्त जागेवर पसरतं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळा जोर येत नाही आणि त्यामुळे त्याला त्रास कमी होतो. तर मग मुद्दा हाच आहे, दाब म्हणजे तुम्ही लावलेला बल किती जागेवर पसरला आहे. तेच बल जर कमी जागेवर लावलं तर दाब वाढतो, जसं धारदार सुरीच्या बाबतीत होतं. आणि तेच बल जर जास्त जागेवर पसरवलं तर दाब कमी होतो. आणि दाबाचा हा खेळ फक्त घनपदार्थांपुरता नाहीये. आपल्या आजूबाजूला असलेल्या द्रवांमध्ये आणि वायूंमध्ये सुद्धा दाब खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जसं की या बाटलीचं उदाहरण घ्या. बाटलीच्या तळाशी असलेल्या छिद्रातून पाणी जास्त जोराने बाहेर पडतंय. का? कारण जेवढं पाणी खोल तेवढा त्यावरचा दाब जास्त असतो. वरच्या सगळ्या पाण्याचं वजन खालच्या पाण्यावर दाब टाकतं. सोपं आहे. आणि जसा द्रवाचा दाब असतो ना, तसाच हवेचाही असतो.
खरं तर आपण एका हवेच्या महासागराच्या तळाशी राहतो आणि या सगळ्या हवेचा एक प्रचंड दाब आपल्यावर आणि प्रत्येक गोष्टीवर सतत पडत असतो. यालाच म्हणतात वातावरणीय दाब. आणि हा दाब किती शक्तिशाली असतो हे या प्रसिद्ध प्रयोगावरून कळतं. इथे 2 अर्धगोल जोडून आतली हवा काढून टाकली. मग बाहेरच्या हवेच्या दाबाने ते इतके घट्ट चिकटले की दोन्ही बाजूंना घोडे लावून सुद्धा ते वेगळे करता आले नाहीत. अविश्वसनीय आहे नाही का? आता एक आश्चर्यकारक गोष्ट ऐका. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर साधारणपणे 225 किलो इतकं वजन असतं हवेचं. आता प्रश्न पडेल की आपल्याला ते जाणवत का नाही? कारण आपल्या शरीराच्या आतूनही एक दाब बाहेरच्या बाजूला काम करतो, जो या बाहेरील दाबाला बॅलन्स करतो. तर सगळ्या चर्चेचा सार काय? बल म्हणजे ढकलणं किंवा ओढणं, आणि दाब म्हणजे ते ढकलणं किंवा ओढणं किती जागेवर केंद्रित आहे. इतकं सोपं आहे. आणि याच 2 गोष्टींवर आपलं भौतिक जग चालतं. तर आता हे सगळं समजल्यावर पुढच्या वेळी आजूबाजूला बघताना या न दिसणाऱ्या बलांचा आणि दाबाचा विचार करून बघा. चालताना, वस्तू उचलताना, काही कापताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जगाला कसा आकार देत आहेत हे बघायला खूप मजा येईल.